जी काही भोंदूगिरी चाललेली आहे बघा, तुम्ही शिक्षित आहेत, तुम्ही डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. ही जी काही भोंदूगिरी चाललेली आहे की ह्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि माझी पोलिसांकडे सुद्धा, पालघर पोलिसांकडे सुद्धा हीच मागणी आहे की आपला हा जो आहे हा ग्रामीण भाग आहे, याच्यामध्ये भोंदूगिरी, बाबागिरी खूप चाललेली आहे आणि लोकांना फसवायला हे लोक मागे पुढे बघत नाहीये. पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात. त्याच्यामध्ये अशा ह्या घटना घडत आहेत आणि ह्या भोंदू लोकांवरती पोलिसांनी तात्काळ आळा घालावा, अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे. आणि हे जे कृत्य केलेलं आहे ह्या नराधमास, की माझी प्रशासनाकडे ही सुद्धा मागणी आहे की त्या 13 वर्षीय मुलीवरती एवढी दुःखद परिस्थिती तिच्यावरती आलेली आहे, तर माझी प्रशासनाकडे हीच मागणी राहील की ह्या इसमाला फाशीची शिक्षा व्हावी बस. आणि असे जर झाले नाही तर बघा की आम्ही महिला सगळ्या मोठं आंदोलन करू. कारण की अशा घटना खूपच घडत चाललेल्या आहेत की प्रशासनाने सुद्धा काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे, काही तो एक निर्णय घेतला पाहिजे. माझं कलेक्टर मॅडमना सुद्धा हेच एक विनंती राहील की मॅडम बघा, तुम्ही सुद्धा एक महिला आहेत, महिलांचं दुःख महिलाच जाणू शकते. त्या एका लहान मुलीवरती काय दुःख ओढवलं असेल हे सुद्धा तुम्ही जाणवून घेऊ शकता. ह्याची 2 नंबरची बहीण, हिला मासिकपाळीचा त्रास होत असल्याने ते राहणार कुतारपाडा, बोईसर रोड या ठिकाणी राहतात. तर आरोपी त्याची इको गाडी घेऊन त्या ठिकाणी कुतारपाडा फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेला व फिर्यादीची बहीण, 2 नंबरची बहीण, हिला मासिकपाळीवरती औषध देतो असे म्हणून त्या सर्व कुटुंबाला घेऊन तो चरी पाहून या ठिकाणी आला व ज्या मुलीला औषध द्यायचं आहे त्याची लहान बहीण पीडित, हिला 2 नंबरच्या बहिणीला न घेता सोबत 3 नंबरची लहान बहीण जी या गुन्ह्यातील पीडित आहे तिला चरी पाहून या ठिकाणी बाकीच्या सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी ठेवून पीडित मुलीला तिथून थोड्या अंतरावरती सायवन रोडवरती जाऊन इको गाडीतून घेऊन गेला आणि गाडी त्या ठिकाणी रोडवरती साईडला लावून तिथून 200 मीटर आत शेतामध्ये एका झाडाखाली पीडितेवरती त्यानं अत्याचार केलेला आहे. सध्या या घटनेत सर किती आरोपी आहेत आणि कोणाकोणाला अटक केली आहे? आरोपी सध्या या घटनेमध्ये एकच आहे, शिवराम परशु धापशी. याला अटक केलेला आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करत आहोत. तपास आमच्याकडे आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.